यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते लातूरमधून। लातूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे। गारपिटीने जिल्ह्यातील केशर आंब्यांचं अतोनात नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी राजा आता चांगलाच त्रस्त झालेला आहे। लातूरमधनं आपण सध्याची ब्रेकिंग बातमी पाहतोय। लातूर जिल्ह्यामध्ये आता अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे आता या केशर आंब्यांचं अतोनात नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी राजा पुढे आता नेमकं हे नुकसान कसं भरून काढायचं हा प्रश्न आहे। सरकारनं या संदर्भामध्ये लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा हे शेतकरी करत असल्याचं पाहायला मिळतंय। तर आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांच्याकडनं। संदीप, आपण लातूरची दृश्य पाहतोय, वादळी वाऱ्यासह इथे गारपीटही झाली आहे। शेतकऱ्यांचं कशा पद्धतीने नुकसान झालंय, त्यांच्याशी काही बोलणं होऊ शकलंय का आणि सरकारतर्फे काही मदत मिळतेय का? नक्कीच काल सायंकाळी लातूर जिल्ह्यातल्या सर्वच भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आणि या गारपिटीने जवळपास जिल्ह्यातील जे शेती पीक होतं, काढणीला आलेलं पीक होतं, हे पिकाचं मोठं अतोनात नुकसान झालेलं आहे। विशेषतः लातूर जिल्ह्यात केशर आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात असते आणि आंबा फळबागेचं देखील अतोनात नुकसान झालेलं आहे। अक्षरशः आंब्याचा जी सडा आहे, सडा झाडाखाली झाल्याचं चित्र दिसतंय आणि एकूणच जर पाहिलं तर जिल्ह्यात आंबा फळबाग आणि काढणीला आलेलं धान्याचं पीक अतोनात नुकसान झाल्यामुळे अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येतंय आणि आता प्रशासन यावरती पंचनामा करून काय मदत देईल याकडे शेतकऱ्याचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल। तर अवकाळी पावसामुळे आंबा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे।